दिवसापूर्वीच माननीय मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती की काही व्यक्तींनी कुंभमेळा संदर्भात बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केलेली आहे आणि याचबाबत माननीय मंत्री महोदयांनी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती दिली होती। त्यांच्या माहितीनुसार या प्रकरणामधील जो फिर्यादी आहेत त्या फिर्यादींशी संपर्क साधण्यात आला। फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादींच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या। बनावट वर्क ऑर्डर तयार करून त्यांना काम दिल्याचं दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली। या कामासाठी किंवा हे काम देण्याचं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये या आरोपींनी घेतलेले आहेत आणि खोट्या वर्क ऑर्डर, ज्या वर्क ऑर्डर निघालेल्याच नाहीत त्या वर्क ऑर्डर त्यांनी या संबंधित आरोपींनी या फिर्यादीला दिल्या आहेत। या वर्क ऑर्डरची जे त्यांनी दाखवलं एकूण 591 कोटींची कामं दिली असं त्यांना फिर्यादींना दाखवलं, परंतु या प्रकारचं कुठलेही वर्क ऑर्डर नसताना, कुठलेही टेंडर नसताना फिर्यादींची या आरोपींनी फसवणूक केली आहे। फसवणूक करून त्यांच्याकडून खोटे त्यांना वर्क ऑर्डर दिल्याचं दाखवलं, त्यांना खोटे डॉक्युमेंट्स बनवून दिले आणि त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये घेतले म्हणून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 3 गुन्ह्यांमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। हे आरोपी जळगाव जिल्ह्यामधील जामनेर येथील आरोपी आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। हे गुन्हे जे तीनही गुन्हे आहेत ते तीनही गुन्हे नाशिक शहरामध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सर, एकूण किती बनावट निविदा यांनी काढलेले असतात? या प्रकरणामध्ये एकूण ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या 5 वर्क ऑर्डर समोर आतापर्यंत आलेले आहेत आणि या 5 वर्क ऑर्डरची किंमत साधारणतः त्यांनी जे कागदावरती दाखवलंय ते 591 कोटी असं त्यांनी दाखवलेलं आहे। या खोट्या वर्क ऑर्डर्स आहेत। ही कामं हाऊसकीपिंगची कामं, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जेवणाची सुविधा देणं, बेडशीट, बकेट, मग पुरवणं, हाऊसकीपिंगचे आहेत, लंच आहे, पाणी पुरवठा आहे, अशा हाऊसकीपिंगची कामं ही त्यांनी कामं कागदावरती दाखवली होत्या आणि या बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या होत्या। 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि अजून कुणी आरोपी आहेत का याच्याविषयी तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये अजून चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती अजून किती आरोपी आहेत हे निष्पन्न होईल। या आरोपींचं आतापर्यंत कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास आलेलं नाहीये, तरी आणखी पुढील तपासामध्ये अधिक बाबी स्पष्ट होतील। हे त्यातील एक आरोपी फोटोग्राफर आहेत आणि इतर आरोपी जे आहेत ते देखील अशा किरकोळ प्रकारची कामं करतात। असं कुठला एखादा मोठा याच्यामध्ये आरोपी अजून तरी समोर आलेला नाही। आता प्रथम दर्शनी ह्या आरोपींची आणि या फिर्यादींची ओळख नाशिकमध्ये झाली होती, त्यांची नाशिकमध्ये चर्चा झाली होती। नाशिकमध्येच त्यांना काम देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना वर्क ऑर्डर दाखवल्या होत्या। त्यांचं आणखी इतर काही कनेक्शन आहे का याच्यावरती तपास सुरू आहे। तर इतक्या हुबेहूब पद्धतीने त्या बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आलेले आहेत। प्रशासनाशी संबंधित कोणी आहे का जो त्यांना मदत करत होता, त्याच्याकडे काही संपर्क होता? प्रशासनाचं याच्यामध्ये कोणी समर्थ असल्याचं समोर आलेलं नाही। अजून तरी हे आरोपींनीच यांची फसवणूक केली असं स्पष्ट होत आहे, तरी देखील आणखी पुढील तपास सुरू आहे। तपासामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील। काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्तांनी पण अशा स्वरूपाची तक्रार केली होती, त्याचा आणि याचा काय संबंध आहे? ती घटना आणि ही घटना प्रथमदर्शनी वेगळी वाटते, त्याचा आणि या घटनेचा सध्या तरी परस्पर काही संबंध दिसून येत नाही। त्यातील आरोपी त्याच वेळेस अटक झालेले आहेत। ह्या घटनेमध्ये ही स्वतंत्र घटना आहे आणि याच्याविषयी कालच गुन्हा दाखल झालेला आहे। 2 आरोपीच्या मध्ये अटक झालेले आहेत। पुढील तपासामध्ये अधिक बाबी आणखी स्पष्ट होतील। त्यांना अकाउंटवर त्यांना पैसे दिलेले आहेत, खात्यावर त्यांना त्यांचे पैसे पाठवलेले आहेत। तर या ज्या बनावट वर्क ऑर्डर होत्या तर त्यांनी कशाच्या पद्धतीने, कशाच्या सहाय्याने बनवल्या? त्यांनी त्यांच्या शहरातीलच एका कम्प्युटर सेंटरवरती हे बनावट वर्क ऑर्डर तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत असं स्पष्ट झालेलं आहे। आरोपी आणि कुंभमेळा मंत्रीचा काही संबंध असल्याचं त्यांनी भासवलं होतं।
नाही, याच्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलं होतं, की आमच्याकडे असं कामाची माहिती आहे आणि ही काम आम्ही तुम्हाला देऊ शकतो, असं म्हणून त्यांना त्या बनावट वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. अर्थात तरी यांचं राजकीय पक्ष किंवा इतर कोणी मोठे अधिकारी किंवा कोणी पदाधिकारी यांच्याशी या आरोपींचा काही संबंध असल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही. त्यांनी ह्या प्रकरणामध्ये 3 आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. तर 3 व्यक्तींना त्यांनी ह्या खोट्या वर्क ऑर्डर दिल्याचं समोर दिसून आलेलं आहे. परत त्या फिर्यादींना कळाले, की ह्याचं अजून काम निघालेलं नाहीये. अजून या गोष्टीचं टेंडरच निघालेलं नाहीये. टेंडर नसताना कुठल्या गोष्टीची वर्क ऑर्डर निघू शकत नाही असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यानंतर ज्या वर्क ऑर्डर आहे त्याच्यामध्ये डिजिटल साईन आहे. डिजिटल साईननुसार त्यांनी ती वर्क ऑर्डर केल्याचं असं दिसतं. ते तुम्हाला मी शेअर करतो. आरोपींची नावं प्रेस नोटमध्ये नमूद केली आहे, ते तुम्हाला प्रेस नोटमध्ये भेटेल. याच्यामध्ये जे 2 आरोपी अटक झाले आहेत, तर एकाचं नाव आहे तनय अनंत महाजन. दुसरा जो आरोपी अटक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र तोताराम महाजन. सध्या तरी या प्रकरणामध्ये असं काही निदर्शनास आलेलं नाहीये. सध्या या प्रकरणामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा, अधिकाऱ्याचा, मुळाधिकाऱ्याचा काही संबंध किंवा त्यांच्याशी काही संबंध आरोपींचा असल्याचं समोर आलेलं नाही. आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींची माहिती मिळाली. आरोपी स्पेसिफिक ठिकाणी होते. त्या ठिकाणी पथकं पाठवण्यात आली आणि तिथून आरोपींना अटक करण्यात आली. ते तपासानंतर आपण परत स्पष्ट करू. सध्या या गोष्टी तपासाच्या अनुषंगानं सध्या सांगता येणार नाही. तपासामध्ये निश्चितच अजून काही याच्यामध्ये आपण आता सांगू शकत नाही, की फक्त 2 प्रकरणावरती आरोपी थांबतील किंवा 2 आरोपी प्रकरण थांबेल. तपासामध्ये आणखी ज्याप्रमाणे पुरावा मिळेल, ज्याप्रमाणे आरोपी स्पष्ट होतील, त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. अजून तरी काही जप्ती नाहीये. कारण कालच गुन्हा दाखल झालाय, कालच आरोपींना अटक झालेली आहे. अजून तपास अतिशय प्राथमिक स्टेजला आहे. पुढे याच्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट होईल. नाही, या संदर्भात प्रशासनाच्या ऐवजी जे कंत्राटदार आहेत, तर कंत्राटदारांनी काळजी घेतली पाहिजे. जेव्हा कंत्राटदार एखादा वर्क ऑर्डर किंवा काम घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांनी खरोखर हे काम निघालं आहे का, याची निविदा झाली आहे का, तर त्यांनी त्रयस्थ कुठल्या व्यक्तीशी संपर्क न साधता त्यांनी जे प्रशासनिक अधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधला पाहिजे आणि त्यांनी तिथून व्हेरीफाय केलं पाहिजे, की खरोखर या प्रकरणाची या कामाची ऑर्डर निघाली आहे का, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. तसं अजून काही स्पष्ट नाही. आता फक्त हे काम तुम्हाला मिळवून देतो, त्यासाठी त्यांना वर्क ऑर्डर दाखवली, खोटी वर्क ऑर्डर दिली आणि त्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे. हे सर्व 3 कोटी 5 लाख त्यांनी अकाउंटमध्ये घेतल्याचं लक्षात आलेलं आहे. ते आता जस्ट प्रायमरी स्टेजमध्ये आहे. कालचंच प्रकरण आहे, कालचाच गुन्हा दाखल आहे. तपासाच्या एकेका टप्प्यानुसार पुढे पुढील कारवाई होईल. आधी सांगितलं, आतापर्यंत या गुन्ह्यांची काही आपसात लिंक आहे असं दिसत नाही.